तर आज आपण तुम्हाला आता एक खास सांगतो मी. आलं लक्षात? आता तुमच्याकडे पेपरवर येत नाही, टीव्हीच्या तुम्ही बातम्या पाहत नाही, हो ना? त्यामुळे तुम्हाला जगात काय चाललंय ते एवढं काही माहिती नाही. माहित आहे का? आता या 8-15 दिवसामध्ये शाळेतल्या मुलांवर अत्याचार झाले, मुलींवर, छोट्या छोट्या मुलींवर, 8 वर्षाच्या, 9 वर्षाच्या, आता तुम्ही त्याच वयाच्या, बरोबर आहे? तर त्यांना म्हणजे कोण कसं वागते, कोण कसं स्पर्श करते हे त्यांना समजत नव्हतं. समजत आहे? आणि लक्षात ठेवा, कधीही अनोळखी माणसासोबत किंवा तो जर तुम्हाला कसं वाईट नजरेनं पाहत असेल किंवा तुम्हाला काही चॉकलेट वगैरे देत असेल आणि इकडे जाऊ चल तिकडे जाऊ चल, असं कधीच कोणासोबत जायचं नाही. समजला? त्या चॉकलेटच्या मोहामध्ये पडायचं नाही. समजला ना? असं कधीच वाईट, म्हणजे समजा एखादा माणूस ओळखीचा नसेल त्याच्यासोबत त्याच्याजवळ जायचं नाही आणि त्याने चल मी गाडीवर बस, मी तुला फिरवून आणतो, असं कधीही त्याच्यासोबत जायचं नाही. ओळखीचा असेल, खूप त्याच्यावर विश्वास असेल, नेहमी त्याची म्हणजे त्याच्या घरी जाणं येणं असेल तर ठीक आहे. पण अनोळखी माणूस जर तुला 10 रुपये देतो, तुला 20 रुपये देतो, धर हे चॉकलेट घे, चल आपण जंगलामध्ये फिरून येऊ, माझ्या गाडीवर बस, असं करत असेल तर त्याच्या गाडीवर किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद द्यायचा नाही. समजत आहे? समजत आहे ना? तर आता आपण पाहू. तुम्हाला मी सांगता, तुम्हाला गुड टच आणि बॅड टच. तर गुड म्हणजे चांगला, टच म्हणजे स्पर्श असं लावणे, आलं लक्षात? आणि बॅड म्हणजे वाईट स्पर्श. बॅड टच, टच करणे, जसं टच करणे, असं टच करणे म्हणजे स्पर्श करणे. तर हा झाला उभे दीक्षा रे प्रदीप, तू बस तिथं. हां, इकडे बघा, हा प्रदीप आहे तुमच्यासमोर, ठीक आहे? तर मी आता याला स्पर्श करत आहोत. आपण ते शब्द इंग्रजीमध्ये वापरायचे, आलं लक्षात? तर आता मी याला इथे डोक्याला हात लावतो, तर याला हा होईल गुड टच, आलं लक्षात? मी इथं हात लावतो असा, हा पण काय होईल? गुड टच होईल, ठीक आहे? बाई कॅमेरा बोट येते का पाहिजे तुझं? हा होईल गुड टच, ठीक आहे? कोणता होणार? गुड टच होईल, ठीक आहे? मी असं गाल पकडतो, जर तुम्हाला वाटत असेल तर गुड टच होऊ शकते, पण तुम्हाला राग येत असेल तर काय होईल? बॅड टच. तुम्हाला नाही आवडत आहे, समजा तुम्हाला एखाद्याने तुमचे गाल पकडला, तुम्हाला नाही आवडत आहे, तर त्याला बॅड टच म्हणायचं. तुम्हाला समजा तुमचे वडील प्रेमाने पकडतायत, बापू बापू झाला का जेवण बापू असं म्हणताय, तर काय होईल? तो कोणता टच होईल? गुड टच. तुमची आई तुमचे गाल प्रेमाने पकडताय, तुमचा मामा प्रेमाने पकडताय, समजला ना? पण तोच तुमचा एखादा काका असेल, त्याची वेगळी नजर असेल आणि तो वेगळाच काहीतरी तुम्हाला असं करताय, आलं लक्षात? तर हा कोणता टच होईल? काय होईल? बॅड टच. तुम्हाला असं पकडताय, गाल पकडताय, पण हळूच असं तुमच्या ओठाला असं काहीतरी करत आहे, तर हा काय होईल? बॅड टच होईल, आलं लक्षात? तुमच्या खांद्यावर असं थोपटत आहे प्रेमाने, तर हा गुड टच होईल. पण हळूच जर तो हात खाली आणत असेल असा इकडे, तर काय होईल? बॅड टच होईल. समजला? असं इकडे जर इकडे तिकडे भलतीकडे हात लावत असेल तर बॅड टच होईल. तुम्हाला प्रेमाने असं अरे व्हेरी गुड म्हणत असेल तर, जसं आम्ही म्हणतो व्हेरी गुड, हा काय होईल? कोणता टच होईल? जोरान बोला. गुड टच होईल. आणि भलते समजा तुमचे सर जरी असतील, आम्ही जरी असू, जमजा सर असतील किंवा मी असेल, जर इकडे मी भलतीकडे हात लावलो तर काय होणार? समजा इकडे हात लावला, काय होणार? बॅड टच होईल, आलं लक्षात? समजला ना? इथं बॅड टच होईल, इथं बॅड टच होईल, इकडे बॅड टच होईल. समजला? समजत आहे? मग आम्ही असो तरी पण सुद्धा गुड टच कोणता आणि बॅड टच कोणता हे लक्षात घ्या, ठीक आहे? आता समजलं तुम्हाला? असं प्रेमाने कोणी गाल पकडत असेल तर हा झाला गुड टच, समजला ना? पण जर तुम्हाला असं कोणी करत असेल छान असा तर हा काय होणार? बॅड टच होईल. इथं हात लावला तर बॅड टच, इकडे हात लावला तर इकडे, इथं गुड टच. समजला? तर आता आपण एक एक समजला ना तुम्हाला? गुड टच कोणता आणि बॅड टच कोणता? गुड म्हणजे चांगला स्पर्श आणि बॅड म्हणजे वाईट स्पर्श. वाईट स्पर्श म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी तुमच्याबद्दल वाईट आहे असं समजायचं. समजला? पक्का ना? तर आता आपण प्रात्यक्षिक करून पाहू आपण. समजला सगळ्यांना? रे अक्षय, हा चला. आता हे तुमच्या समोर पेन ठेवून दे खाली, ठेव तिकडे पेन दे. आता अक्षय हात लावेल याला, इकडे या बाजूला. हा कोण आहे? आणि हा प्रदीप याला हात लावेल. तुला ओळखेल ना? हा चल घे रे प्रदीप.
जोरान बोल. हां गुड टच. बॅड टच. हां असा हात ढकलायचा. हा बघ. बॅड टच. व्हेरी गुड. गुड. बॅड टच. व्हेरी गुड. बॅड टच. अजून. हां गुड टच. हां पुन्हा गुड. बॅड टच. बॅट टच. व्हेरी गुड. हां आता. हां बॅड टच. शाबास. तू घे आता. जोरात बोल. गुड टच. गुड टच. बॅड टच. हां बॅड टच. व्हेरी गुड. बॅड टच. समजला. हां टाळ्या वाजवा. गुड गुड. हां चला आता जयश्री आणि चेतनी या दोघे जणी. हां जयश्री आणि शीतल या. समजला ना तुम्हाला. हां हां बरं या. जयश्री ये. जयश्री आणि चेतनी चला या. हां रेडी. हां गुड टच. जोरात जोरात बोला. गुड टच. बॅड टच. व्हेरी गुड. बॅड टच. बॅड टच. हां गुड टच. बॅड टच. बॅड टच. हां आता तू घे. गुड टच. गुड टच. गुड टच. बॅड टच. बॅड टच. गुड टच. बॅड टच. बॅड टच. बॅड टच. हां 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 बॅड टच. गुड टच. व्हेरी गुड. शाबास. टाळ्या वाजवा. हां चला यानंतर जयश्री आणि अवनी प्रात्यक्षिक करून दाखवतील तुम्हाला. शीतल आणि अवनी. शीतल आणि अवनी चला घे सुरू करा. गुड टच. जोरात बोल. गुड टच. गुड टच. बॅड टच. बॅड टच. शाबास. बॅड टच. बॅड टच. गुड टच. गुड टच. शाबास. गुड टच. हां गुड हां टच. तू घे अवनी आता. गुड टच. गुड टच. बॅड टच. व्हेरी गुड. गुड टच. बॅड टच. बॅड टच. शाबास. गुड टच. गुड टच. गुड टच. बॅड टच. शाबास. गुड टच. बॅड टच. छान छान. बॅड टच. शाबास. टाळ्या वाजवा दोघींसाठी. छान केले आणि व्हेरी गुड. शाबास. छान. चला या. यानंतर दीक्षा आणि सोनाली. हां चला यांचं प्रात्यक्षिक घेऊ आपण. थांबा. हां चला घ्या सुरू करा. हां घे दीक्षा तू सुरू कर. गुड टच. हां व्हेरी गुड. गुड टच. गुड टच. बॅड टच. शाबास. बॅड टच. व्हेरी गुड. हां गुड टच. बॅड टच. हां गुड टच. हां बॅड टच. शाबास. हां तू घे सोनाली आता. हां गुड टच. जोरात बोल बाई. गुड टच. हां बॅड टच. बॅड टच. शाबास. बॅड टच. व्हेरी गुड. शाबास. टाळ्या वाजवा. बॅड टच. छान. हां यानंतर रंजित आणि स्वप्नील प्रात्यक्षिक. चला गुड टच बॅड टच. गुड टच. हां गुड टच. जोरात बोल रे. बॅड टच. शाबास. टाळ्या वाजवा. बॅड टच. बॅड टच. व्हेरी गुड. बॅड टच. व्हेरी गुड. बॅड टच. बॅड टच. हां घे घे घे. गुड. गुड टच. हां गुड टच. हां गुड टच. गुड टच. हां हां घे. बॅड टच. शाबास. बॅड टच. हां बॅड टच. हां बॅड टच. हं. बॅड टच. शाबास. बॅड टच. शाबास. व्हेरी गुड. यांना समजला. छान छान. शाबास. चला वा. थांब एक मिनिट. थांब थांब. गुड टच. बॅड टच. रेडी. गुड टच. गुड बॅड. गुड टच. हां बॅड टच. गुड टच. बॅड टच. शाबास. गुड बॅड टच. शाबास. गुड टच. हां तू घे चंद्रकला. तू घे. गुड टच.
Good touch. Good touch. Back touch. व्हेरी गुड. Back touch. Good touch. Back touch. शाबाश, व्हेरी गुड. छान छान. चला जा बसा. तर तुम्हाला समजला ना आता? हे घे, बरोबर पकड, असं पकड. तर बघा, आपल्याकडे आपला गाव छोटासा आहे, आपल्याकडे असा प्रकार फार कमी होते, पण काय सांगता येत नाही. समजला? लक्षात ठेवा, असं जर तुम्हाला कोणी भलत्याच ठिकाणी जर स्पर्श करत असेल तर त्याला कोणता टच समजायचं? बॅड टच. कोणता? बॅड टच. आलं लक्षात? म्हणजे ज्या ठिकाणी स्पर्श करायला नको त्या ठिकाणी जर कोणी तुम्हाला स्पर्श करत असेल, आम्ही सुद्धा किंवा तुमचा वडील असेल तरी पण, तुमचे वडील जरी भलत्याच ठिकाणी टच करत असतील तर तो कोणता टच होणार? बॅड टच होईल. समजला? समजला ना? अनोळखी लोकांना तर म्हणजे हात लावू द्यायचं नाही आपल्या अंगाला. समजला ना? मुलं सुद्धा, मुलीच नाही तर मुलं सुद्धा. समजला? आणि बॅड टच कोणता आणि गुड टच कोणता तुम्हाला समजला आता? यानं लक्षात ठेवा, तुमचे शिक्षक असोत, आम्ही सुद्धा. आलं लक्षात? भलत्याच ठिकाणी हात लावून तर सर बॅड टच म्हणायचं. काय म्हणायचं? सर बॅड टच. आलं लक्षात? आलं, तिथं हात लावू द्यायचा नाही. आणि तक्रार पेटी आहेच आपली. मग त्या तक्रार पेटीमध्ये मग मला या सरांनी किंवा या माणसांनी किंवा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असा टच केला किंवा हात लावला म्हणून ते कागद टाकून त्या तक्रार पेटीमध्ये टाकून द्यायचं. आलं लक्षात? मग ते सर पाहतील आणि मग त्याच्यावर जे काही कार्यवाही व्हायची असेल ते होतील. याचा उद्देश काय आहे? जेणेकरून ज्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये असे प्रकार घडत आहेत, आता तुम्ही बातम्या वगैरे पाहत नाही, टी व्ही पाहत नाही, इकडे पेपर येत नाही, त्यामुळे तुम्हाला हे माहीत नाही. समजला ना? तर गुड टच आणि बॅड टच पक्का समजला तुम्हाला? ओके ना? पक्का समजला? आता पण लक्षात ठेवा, कोणीही माणसाला कुठं हात लावताय कुठं नाही हे तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्याचा मनातला उद्देश काय आहे? जर वाईट हेतून तो हात लावत असेल तर बॅड टच. समजला? भलत्या ठिकाणी हात लावायचा, बॅड टच म्हणायचं. ठीक आहे? छान. चला टाळ्या वाजवा सर्वजण. तर ही होती आमची जिल्हा परिषद शाळा हुऱ्यालदण येथील विद्यार्थ्यांना मी आज बॅड टच आणि गुड टच याबद्दल थोडंसं समजावलं. विद्यार्थ्यांना समजलं, बरंचसं विद्यार्थ्यांना समजलेलं आहे. धन्यवाद.